मकर संक्रांती स्पेशल आज आपण पाहतोय मस्त अशी अगदी महिनाभर खुसखुशीत राहणारी महिनाभर टिकणारी गुळपोळीची रेसिपी म्हणजेच आपली तिळगुळ पोळी आज आपण बनवणार आहोत। तर ही जी तिळगुळ पोळी आहे ना की ती खुसखुशीत झालेली आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल। आतमध्ये सुद्धा अगदी भरगच्च असं सारण भरलेलं आहे, अगदी कडेपर्यंत सारण भरगच्च असं भरलेलं आहे। आणि ही जी पोळी आहे ना अजिबात वातट चिवट होत नाही। तर वातट चिवट होऊ नये ना याकरता सारणामध्ये आपल्याला एक असा पदार्थ वापरायचा आहे ज्यामुळे आपली जी पोळी आहे ना मस्त अशी खुसखुशीत होणार आहे आणि भरपूर दिवस सुद्धा टिकणार आहे। बऱ्याचदा जेव्हा आपण ही गुळाची पोळी तयार करतो ना ही जास्त वातट चिवट होते, अशी टम्म देखील फुगत नाही, खाताना सुद्धा ती व्यवस्थित लागत नाही किंवा जेव्हा आपण ही पोळी बनवते ती तव्याला चिकटते। तर असं होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी एक लाईक जरूर करा। तर सगळ्यात अगोदर आपण सारणासाठी काय काय जिन्नस इथे मी घेतलेले आहे ना ते इथे सांगते। तर कपाच्या वजनाने इथे मी तुम्हाला सांगते 1 कपभर अनपॉलिश तीळ घेतलेले आहे। आता वजनाने जर सांगायचं म्हटले तर हे 130 ग्रॅम आहे आणि घेताना शक्यतो असे अनपॉलिश तीळ घ्यायचे आहे कारण यांना चव जास्त असते। सगळे जे जिन्नस आहे ते ह्या मेजरिंग कपानेच मी मोजून घेतलेले आहे। कपाच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे इथे मी साधारणतः 1/3 कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी किंवा जास्त घेऊ शकता किंवा अर्धे शेंगदाणे इथे घेऊ शकता। यामध्ये मी बारीक किसणीने किसून सुकं खोबरं घेतलेलं आहे। इथे बरेच जण तीळ आणि शेंगदाण्याचेच हे जी पोळी आहे ती बनवतात, परंतु खोबऱ्यामुळे अजून छान चव येते। 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 कपभर आपल्याला इथे गुळाची पावडर घेतलेली आहे किंवा तुम्ही गुळ किसून घेऊ शकता। तर ह्या सारणामध्ये ना मी 2 चमचे एवढं बेसन पीठ घालणार आहे। ते का घातलेलं आहे ते मी पुढे सांगतेच। आता हे सगळे जिन्नस आपण भाजून घेऊया। तर सगळ्यात अगोदर कढाईमध्ये मी तीळ जे आहे ना छान असे खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घेणार आहे आणि सगळे जिन्नस आपल्याला कमी गॅसवरती भाजायचे आहे। जेवढे कमी गॅसवरती भाजाल ना तो पदार्थ आतमध्ये सुद्धा छान व्यवस्थित भाजला जातो आणि त्याची चव सुद्धा वाढते। तीळ छान चटचट उडायला लागलेले आहे म्हणजे तीळ आपले इथे भाजले गेलेले आहे, साईडला काढून घेऊया। तर त्याच कढाईमध्ये जे शेंगदाणे आहे ना ते सुद्धा भाजून घेऊया। बरेच जण ही तिळगुळ पोळी फक्त तीळ आणि शेंगदाणे वापरूनच बनवतात, परंतु यामध्ये मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे, त्यामुळे जी चव आहे ना ह्या पोळीची अप्रतिम लागते, भन्नाट लागते। तर थोडंसं खोबरं नक्की वापरून पहा। जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही हे पूर्णपणे स्किप केलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही। शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहे। आता इथे मी गॅस पूर्णपणे बंद केलेले आहे कारण खोबऱ्याचं प्रमाण कमी आहे आणि खोबरं जास्त आपल्याला जास्त डार्क रंगावर परतवायचं नाही, तर हलकंसं फक्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे। गॅस बंद केला, कढाई गरम आहे आणि त्या कढाईमध्येच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा गॅस चालू केलेला आहे आणि ह्यामध्ये ना आपण जे बेसन पीठ आहे ना ते सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे। आता इथे जे बेसन पीठ आहे ना आपल्याला का वापरायचं आहे, कारण जेव्हा आपण सारण बनवतो ना त्या सारणाला छान असा एकसंधपणाही येतो आणि जेव्हा आपण पोळी शेकवतो ना त्यावेळेला गुळ हा वितळतो। तर जे पिठामुळे जो गुळ आहे ना तव्याला चिकटत नाही, व्यवस्थित असं बाइंडिंग धरून राहतं, याकरता आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि पोळी सुद्धा खुसखुशीत होते। याकरता आपल्याला 2 चमचे बेसन पीठ आवर्जून सारणामध्ये घालायचंच आहे। सगळे जिन्नस थंड झाले की आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला शेंगदाणे, खोबरं आणि तीळ मी अगोदर फिरवून घेतले, तर आहे थोडंसं हे दरदरीतच आहे। यामध्ये आता जे भाजलेलं बेसन पीठ आहे ते घालून घेऊया आणि जी गुळाची पावडर आहे ना ती टाकून घेऊया। सगळं पुन्हा एकदा छान मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे सगळा गुळ या मिश्रणामध्ये एकसारखा असा लागला जातो। हे आपलं सारण इथे तयार झालेलं आहे। हे तयार केलेलं सारण भरपूर दिवस टिकतं। तुम्ही हवाबंद डब्यामध्ये बाहेरही ठेवलं तर 3-4 महिने आरामात टिकतं किंवा फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही इथे भरपूर दिवस ठेवू शकता। आता लगेचच कणिक मळून घेऊया। तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे अजूनच छान खुसखुशीत होते आणि पिठाला सुद्धा छान बाइंडिंग येतं। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 3 चमचे इथे पोहे खाण्याचे 3 चमचे मी इथे तुपाचं मोहन घेतलेलं आहे। गोडाचं पदार्थ आहे त्यामुळे शक्यतो तेलाऐवजी ना तूपच वापरा। आता हे सगळं जे तुपाचं मोहन आहे ना ते आपण हाताने छान एकजीव करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून असं आपल्याला चपातीप्रमाणे जे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे। आता
ही पोळी फाटू नये ना याकरता जे पीठ मी घेतलेलं आहे ना ते छान वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. म्हणजे कपड्याने आपण हे छान गाळून घेतलेलं आहे. वरती जो कोंडा असतो ना त्यामुळे सुद्धा आपली पोळी फाटते फुटते. तर त्यासाठी ना पीठ शक्यतो वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे पुरणपोळीसाठीला पीठ वस्त्रगाळ करतो ना अगदी तसंच. पीठ मळून झालं की 10 ते 15 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं. 10 ते 15 मिनटानंतर हे छान असं मऊसूत होतं. पुन्हा एकदा आपण मळून घेऊया आणि छोटासा पिठाचा उंडा घेऊन जसं आपण पुरणपोळी बनवतो ना अगदी तशीच प्रोसेस करायची आहे. मध्ये आपल्याला छान हाताने व्यवस्थित गोल वाटी तयार करून घ्यायची आहे. मधला जो भाग आहे ना थोडासा जाड ठेवायचा आहे, कारण आपण यामध्ये सारण भरणार आहोत ना, ते जेव्हा आपण प्रेस करतो ना तर मधला भाग जर जास्त पातळ असेल ना तर आपलं जी पोळी आहे ना ती फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आणि अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये भरगच्च असं सारण भरायचं आहे. तुम्ही जर पीठ वस्त्रगाळ करून घेतलं नाही, पोळी अजिबात फुटत नाही किंवा लाटताना सुद्धा पोळपाटाला चिकटत नाही, तव्याला चिकटत नाही. तर त्यासाठी ही एक खास ट्रिक सुद्धा आहे. आणि जेव्हा पीठ मळाल ना त्यामध्ये 2 चमचे तुम्ही बेसन पीठ जरूर वापरा. आपण सारणामध्ये सुद्धा पीठ भरलेलं आहे त्यामुळे सुद्धा पोळी फाटणार नाही किंवा पुरण जे आपलं जे सारण आहे ना ते बाहेर निघणार नाही. तर हे पहा अशा पद्धतीने वाटी करून घेतलेली आहे आणि मध्ये आपल्याला प्रेस करायची आहे, खालची बाजू वर काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा तयार करून घ्यायचा आहे. वरती जर जास्त एक्स्ट्राचं पीठ राहिलं असेल ना ते काढून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं असेल तर तिथेच दाबून द्यायचं आहे. तर आता भरपूर पीठ राहिलेलं होतं ना तर मी एक्स्ट्राचं काढून घेते आणि वरतून छान व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतल्याच्या नंतर हाताने पुन्हा एकदा प्रेस करायचं आहे आणि पोळपाटावरच आपल्याला थोडंसं थापून घ्यायचं आहे. म्हणजे जे सारण आहे ना संपूर्ण बाजूनी छान असं एकसारखं बसलं जाईल. तर आणि लाटताना सुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही मस्त अशी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अतिशय साधी सिंपल सोपी आहे. फक्त सांगितलेले ज्या ट्रिक आहे आणि जे साहित्य आहे ना ते अगदी व्यवस्थित वापरलं ना गुळपोळी आपली अजिबात फाटत नाही, फुटत नाही. आणि ही तुम्ही प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता. अजिबात खराब होत नाही. अगदी जशीच्या तशी खुसखुशीतच राहते. तर हे पहा लाटत असताना कुठेही अजिबात फाटली नाही की फुटली नाही. अगदी मस्त अशी ही आपली गुळपोळी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता बरेच जण फक्त तिळगुळ आणि शेंगदाण्याचीच बनवतात. इथे तिळाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आणि शेंगदाणे कमी घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप जर तुम्ही तीळ घेतले ना तर अर्धा कप शेंगदाणे घेऊ शकता. आवडत असल्यास शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवलं ना तरीही चालेल. फक्त गुळाचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला अचूक ठेवायचं आहे. जर ते जास्त झालं तर आपली तिळगुळ पोळी तव्याला चिकटणारच. आता इथे तवाही छान गरम झालेला आहे, तूप लावून घेतलेलं आहे आणि छान अशी दोन्ही बाजूनी खमंग आपण भाजून घेऊया. तर हे पहा अगदी मस्त अशी खमंग खालची बाजू इथे मी भाजून घेतलेली आहे. भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. यामध्ये गूळ असल्यामुळे ना आपली ही जी पोळी आहे ना लगेचच जास्त डार्क रंगावर येते. त्यामुळे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मस्त असं तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान खमंग खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे. तुपासोबत ही पोळी अतिशय भारी लागतात. बरेच जण ही दुधासोबतही खातात किंवा नुसतीच तुपासोबत किंवा अशीचही खाल्ली ना तरीही छान लागणार आहे. तर हे पहा अगदी टम्म फुगलेले आहे. सारण सुद्धा अगदी आपण भरगच्च यामध्ये भरलेली आहे. बऱ्याचदा सारण जर जास्त झालं ना तर पोळी फुगत नाही, परंतु यामध्ये भरगच्च सारण भरून सुद्धा पोळी आपली टम्म फुगलेली आहे. फक्त ह्यासाठी अशी टम्म फुगावी ना याकरता आपल्याला जे पीठ आहे ना ते व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. म्हणजे पोळी आपली कुठेही बिघडणार नाहीये. सेम पद्धतीने दुसरीही पोळी आपण भाजून घेऊया. साधारणतः आपल्या यामध्ये 8 ते 10 पुरणपोळ्या एवढ्या मी तर जे पीठ मळून ठेवलेलं होतं ना त्यामध्ये झालेले आहे आणि बाकीचं सारण उरलेलं आहे ते मी ठेवून दिलेलं आहे. एक 8 ते 10 पोळ्या मी इथे बनवलेल्या आहेत आणि बाकीचं जे राहिलेलं सारण आहे ना ते फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे. वाटेल तेव्हा आपण त्या सारणापासून पोळ्या बनवून खाऊ शकता. जर तुम्हाला अगदीच गुळपोळी खायची नसेल ना तुम्ही याच्या मस्त अशा करंज्या बनवून खाऊ शकता किंवा मस्त अशा सांजोऱ्या सुद्धा बनवू शकता. त्या सांजोऱ्या सुद्धा खूप छान लागतात. फक्त आपण जे सारण तयार केलेलं आहे ना त्यापासून फक्त गुळपोळीच नव्हे तर तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवून खाऊ शकता. आणि थंडीच्या दिवसामध्ये गुळाचे आणि तिळाचे पदार्थ खाणं शरीराला सुद्धा लाभदायकच आहे. तर हे पहा मस्त अशी आपली दुसरी ही पोळी मी इथे खरपूस अशी दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेली आहे. संपूर्ण पोळ्या माझ्या इथे बनवून झालेल्या आहे. पोळी किती खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला एक अंदाज आलाच असेल. यावरतून मस्त असं तूप घालायचं आणि मस्त ही पोळी खायची. तुम्ही जर कुठे प्रवासाला जाणार असेल तर तुम्ही ह्या प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता. अजिबात ह्या खराब होत नाही. महिनाभर सुद्धा ह्या छान अशा खुसखुशीत राहतात. तर हे पहा तोडून दाखवते. त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की जी आपली गुळपोळी आहे किती खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. गरम गरम खायला तर ही अतिशय भारी लागते. बऱ्याच भागामध्ये मकर संक्रांतीला ही पोळी आवर्जून केली जाते. तुम्ही ज्या भागामध्ये राहतात
त्या भागाचं नाव आणि तुमच्याकडे ही पोळी बनवली जाते की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. तसे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल याची तर मला खात्रीच आहे. लाईक तर तुम्ही करणारच आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.